आज माऊलींचं प्रस्थान होणार आहे। मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मी गेले जवळजवळ 19 वर्ष या पालखी सोहळ्याला उपस्थित राहत आलेली आहे। आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे। प्रत्येक ठिकाणी आदरणीय दादांनी आठवणी करून ठेवलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी एवढं काम केलेलं आहे। वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता। त्यांनी वारकऱ्यांना चांगलं दर्शन व्हावं, वारकऱ्यांची सर्वप्रती सेवा व्हावी, त्यांची काळजी घेता यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी अनेक गोष्टींसाठी दादांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे सगळे वारकरीसुद्धा एकूण एक बाहेरगावचं वारकरीसुद्धा दादांच्या आठवणीने व्याकुळ होतंय। पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं। दादांशिवायची आजचा हा कार्यक्रम करताना आम्हाला सगळ्यांनाच खूप भारावल्यासारखं झालेलं आहे। मी ज्ञानेश्वर तुकाराम माऊलीच्या पादुकांचं आम्ही सगळ्यांनीच राजे संभाजीराजे पण आलेले होते त्यांनी, आणि आम्ही सगळ्यांनीच अगदी भक्तिभाव पूर्ण आम्ही पूजा केलेली आहे। आणि थोड्या वेळातच माऊलींचं प्रस्थान होणार आहे। दरवर्षीप्रमाणे सगळेजण उत्साह वाहत प्रस्थान सोहळ्यावरती पावसाचं मोठं सावट आहे। अगदी इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाकडून बऱ्याच सूचना केल्या जात आहेत। काय वाटतं की एकूण आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना, वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या की आपण ज्या पुण्याकडून येणारी वारकरी मंडळी असतील त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा। आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोचलेल्या आहेत। त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाही आहे। आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालखी पुण्यामध्ये जातील, तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील। काही तुकोबारायांच्या चरणी विठुरायाच्या काय साकडे घालायला लागले निमित्तानं आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 दिवस आपण पावसाचा भयंकर कहर बघितलेला आहे। काही ठिकाणी अलर्ट सांगितलेला आहे, आजही अलर्ट सांगितलेला आहे। काही ठिकाणी नाशिकमध्ये, रायगडमध्ये अलर्ट सांगितलेला आहे। त्या ठिकाणी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पाऊस झाल्यासारखी मराठवाड्यातल्या अनेक विभागांमध्ये पाऊस झालेला नाही। शेवटी मी दरवर्षीप्रमाणे एकच पांडुरंगाच्या चरणी साकडं घालते की माझ्या सर्वत्र अतिशय चांगला पाऊस पडू दे, माझा बळीराजा खुश राहू दे, त्यांना प्रेरणा करण्यासाठी व्यवस्थित पाऊस पाड, आणि बळीराजा सुखी तर संसार सुखी। त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे मी सर्वत्र पाऊस पडू दे आणि सर्वांना सुखी ठेवा अशी मी त्यांना साकडं घातलेलं आहे। धन्यवाद। थँक्यू।